आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांवर महापालिकेची मोठी कारवाई, रुपये 15,000 दंड, राजकीय नेत्यांनाही नो सूट। पुणे शहरात निवडणुकांचे वातावरण तापू लागताच इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्स बोर्ड आणि बॅनर्स लावून शहराचे विद्रुपीकरण सुरू केले आहे। याची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेने आता अशा अनधिकृत जाहिरात फलकावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मुख्य निर्णय आणि कारवाईचा तपशील, सक्त कारवाई, शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या सर्व अनधिकृत जाहिरात फलकावर महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे। मोठा दंड, अशा अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्डसाठी थेट 15,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। राजकीय व्यक्तींनाही नो सूट। विशेष म्हणजे राजकीय व्यक्तींनी लावलेल्या फ्लेक्सवरही कोणतीही सवलत दिली जाणार नाही। नोटिसा बजावणार। पुढील 2 दिवसात संबंधितांना नोटिसा बजावून या सर्व अनधिकृत जाहिराती काढल्या जाणार आहेत। आयुक्त झाले आक्रमक। शहरात होत असलेल्या विद्रुपीकरणाबद्दल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही कारवाई तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत। शहरातील विद्रुपीकरणाला आळा। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक आणि कार्यकर्त्यांनी आपले फोटो, शुभेच्छा आणि जाहिरात फलक शहराच्या मुख्य चौकात आणि रस्त्यावर अनधिकृतपणे लावले आहेत। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे। महापालिकेच्या या निर्णयामुळे आता अनधिकृत जाहिरातबाजीला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या या धडक निर्णयामुळे आता शहरातील राजकीय पक्षांचे आणि इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।